हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मी तुमच्यासाठी दूध घेऊन आले, तुम्ही हे पिऊन घ्या, तुमचं डोकं दुखायचं थांबेल. अगं पूजा, म्या म्हणत होते आपण ब्राह्मण भोजन घातलं तर. ना मी तुला पोलिसांच्या हवाली करणार आहे आणि नाही इथून जाऊ देणार आहे. मी तुला अशा ठिकाणी काढून टाकणार आहे जिथून तुझा पत्ताही नाही लागणार. विराज भाऊजी, पण तुम्ही असं कसं म्हणू शकता की तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये येईल? अगं पूजा, हा तू एक काम कर. हो बोला. काय आहे ना की थोडासा शिरा बनवून देवळात पाठवून दे. हो बिंद्या, बोल. असं वाटतंय की मॅडमचा मूड आज खूप खराब आहे. ते तर आहेच. ह्या आकांक्षाने ना हिने माझं जगणं मुश्किल केलंय. बघावं तेव्हा या घरातली प्रत्येक व्यक्ती फक्त आकांक्षाबद्दलच बोलत असते आणि हे तर काहीच नाहीये. आता येतील ना त्या आकांक्षाच्या लाडक्या सासूबाई, मग तर देवच जाणो या घरात काय घडेल ते. तसं मी ऐकलंय की तिची प्लास्टिक सर्जरी होणार आहे. तसं कसा दिसतो त्या महाराणीचा चेहरा? मी नाही बघितलाय आणि तसंही मी बघून काय करणार आहे. आणि तसंही आहे तर ती जुनी आकांक्षाच ना. आणि तसंही चेहरा बदलल्याने मन थोडी बदलतं. अगदी बरोबर बोलतेस पूजा. फक्त चेहरा बदलल्याने माणसातले गुण बदलत नाहीत पूजा. मी तुला सांगूही नाही शकत बिंद्या की मला कसं वाटतंय. तुला माहितीये का आता आजी मला काय बोलून गेल्या? त्यांनी मला 10-15 लोकांचं जेवण बनवायला सांगितलंय. ते पण ह्यासाठी की ते त्यांना दान करायचंय. मला कळतच नाहीये की जर तिच्या वाचण्याचा त्यांना इतका आनंद होतोय तर ते स्वतःच का नाही बनवत आहेत? मला का त्रास देत आहेत त्या? आता घरोघरी हेच चालतं पूजा. जे लोक थोडेफार जरी चांगले असतात ना, बाकीची सगळी लोक त्याच्यावर हुकूम गाजवण्याचा प्रयत्न करतात. आता त्या आकांक्षालाच घे ना, किती चालाक आहे ना ती मुलगी. सत्तेच्या नावावर सतत लोकांशी भांडत राहते आणि तरीही सगळ्यांसमोर चांगलं राहण्याचं नाटक करते. मला वाटते की ही आकांक्षा ना वाचायलाच नको होती. ऍक्सिडेंट मध्ये मेली असती ना तर बरंच झालं असतं. काही हरकत नाही पूजा, ते मेली नाही तर काय झालं. पण सध्या ज्या अवस्थेत ती आहे ना, तिला बरं होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. तोपर्यंत तू तुझ्या घरच्यांना तुझ्या मुठीत कर आणि मग बघ कसे ते तुझ्याच नावाचा जप करत राहतील. तेच करण्यासाठी तर मी आजींना हो म्हणाले इतकं जेवण बनवायला. नाही तर मी अशी नोकरांसारखी कामं नाही करत. आता पूजा, अपूर्वला जवळ करण्यासाठी जसा मी प्लॅन केला आहे तसं तूही एखादा कमाल प्लॅन बनव ज्यामुळे तुझ्या घरचे तुझ्या जवळ येतील. प्लॅन? तू काय प्लॅन बनवलायस? काही नाही पूजा, तसं मी अपूर्वसोबत 2-3 दिवस बाहेर जाण्याचा प्लॅन केला आहे. खरंच? अपूर्व दादा तयार झाला? हो, तयार तर त्याला व्हावंच लागलं, कारण ऑफिसच्या नावावरती मी असा काही प्लॅन केलाय की तो नाकारू शकतच नाही. तू बघच पूजा, ह्या 2 दिवसांमध्ये मी अपूर्वला माझ्या इतक्या जवळ करेन की ते माझ्यापासून दूर जाण्याचा विचारही नाही करू शकत. चांगलं आहे बिंदिया.
आता आपल्या दोघींना प्लॅन नुसारच काम करावं लागेल, नाहीतर आपल्या हातून ते सगळं सुटून जाईल जे आपल्याला हवंय. ठीक आहे पूजा, आता मी फोन ठेवते. हां, ठीक आहे, बाय. तृष्णा, आज मला सुट्टी आहे. चल आपण दोघं हॉस्पिटलला जाऊया. अपूर्व, मी आधी जेवण बनवून घेते, त्यानंतर निघूया. नाहीतर बिंदियाला सगळं काम करावं लागेल आणि उगाच त्रास होईल. बिंदियाला कशाला काही त्रास होणार? तसंही तिला जेवण बनवायला खूप आवडतं ना. हो अपूर्व, ते तर ठीक आहे. तसं आज ऑफिसला सुट्टी आहे, तर आज तुमचा काय प्लॅन आहे अपूर्व? काही खास नाही, मी आज हॉस्पिटलला चाललो. हॉस्पिटल? तसं अपूर्व, मी तुम्हाला हॉस्पिटल जाण्यापासून थांबवत नाहीये, पण अपूर्व, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. का? काय झालं अपूर्वला? आता काय सांगू तृष्णा मी तुला, अपूर्ववर आजकाल कामाचा खूप ताण आहे. अपूर्वचं ऑफिसच्या कुठल्याही कामामध्ये मन लागत नाही. आता कालचीच गोष्ट घे, कालची इतकी महत्वाची मीटिंग होती, ती मीटिंग ज्याची आम्ही इतक्या दिवसांपासून तयारी करत होतो. पण ऐन वेळेवर अपूर्वने ती मीटिंग कॅन्सल केली. अपूर्व, तुम्ही मला काही सांगितलं नाही? तृष्णा, अशी काहीच गोष्ट नाहीये ग. बिंदिया उगाच टेन्शन घेते. नाही अपूर्व, मी तुमच्यासाठी उगाचच चिंता नाही करत आहे अपूर्व. तुम्ही सर्वात आधी स्वतःकडे बघा की तुम्हाला तुमच्यासाठी किंवा ऑफिसमधल्या कामांसाठी वेळ काढता येतोय का? नाही ना? तुम्हाला माहिती तरी आहे की तुमच्या या वागण्यामुळे आपल्या कंपनीला किती नुकसान होत आहे. मी उद्यापासून ऑफिसमध्ये लक्ष देईन बिंदिया. कसं लक्ष द्यायला पूर्व? सगळ्यात आधी तुम्हाला खूप आराम करण्याची गरज आहे. बाहेर कुठेतरी फिरण्याची गरज आहे. बिंदिया एकदम बरोबर बोलते. तुम्ही माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये नका येऊ, मी एकटी जाईन. तुम्हाला यायची गरज नाहीये. तुम्ही घरी थांबा आणि आराम करा. एवढंच नाही, तुम्हाला माझ्यासोबत फिरायला यावं लागेल. बाहेरच्या मोकळ्या हवेत तुम्ही श्वास घ्याल ना अपूर्व, तर तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुमचा ताणही कमी होईल. बिंदिया, तू बाहेर गेलीस तर घरातली कामं कोण करणार आहे? आजकाल माझी तब्येतही बरी नसते आणि उमाचीही तब्येत बरी नाहीये. आणि तृष्णा हॉस्पिटलला निघून गेली तर घरातली सगळी कामं रखडून राहतील. तरीही तुला हवं असेल तर जा. बिंदिया, मी हॉस्पिटलला आज नक्कीच जाणार आहे. आज आरामापेक्षा हॉस्पिटलमध्ये जाणं आज खूप गरजेचं आहे. उद्यापासून मी माझं शेड्यूल सांभाळेन, ठीक आहे? आणि तू आज घरीच थांब. तशीही घरी तुझी खूप गरज असते. सुकन्या आमच्या कन्या. ही आकांक्षा तर बरी झाली, पण माझ्या बरोबर तर सगळं वाईट घडतंय.
काय विचार करून आलेले की विशालशी लग्न करेन, मग या घरात येईन आणि मजेत राहीन, सुखात जगेन. पण नाही, काय करतेय मी इथे? घरातली कामं, एक मोलकरीण बनून राहिले मी आणि काहीच नाही. त्या घरी तृष्णाबाईंनी जगू देत नव्हती आणि इथे आकांक्षा. वहिनीसाठी चिंतित आहेस का? काही नाही विशाल, मी ते मला माहितीये तू चिंतेत आहेस आणि चिंता तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते. आणि काळजी का नाही वाटणार? वहिनी तुझ्या मोठ्या जावेआधी तुझ्या वहिनीची बहीण आहे आणि तिची चिंता करणं योग्यच आहे. हे खरं आहे विशाल की मी आकांक्षाबद्दलच विचार करत होते, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने मला त्रास होतोय. कोणत्या गोष्टी पूजा? विशाल, जेव्हापासून आकांक्षाने ते टेंडर भरले तेव्हापासून असं वाटते की घरातल्यांच्या मनात आकांक्षाबद्दल प्रेम आणि आदर वाढलाय. पण विशाल, तुम्ही सुद्धा या घरासाठी बरंच काही केलंय, तर मग तुमच्यासाठी या घरच्यांच्या मनात सन्मान का नाहीये? बघ पूजा, असं काही नाहीये. तू चुकीचा विचार करतेस. मी चुकीचा विचार करत नाहीये विशाल. मी कधीपासून बघते की घरातली प्रत्येक व्यक्ती आकांक्षाची काळजी घेत असते आणि तुम्ही तुमची स्वतःची सगळी कामं सोडून विराज भाऊजींची काळजी करताय. आणि जे काम तुम्ही करताय ना विशाल, ते तर एखादा नोकर देखील करेल. पूजा, घरातल्यांची कामं करणं आणि त्यांना मदत करणं ही चुकीची गोष्ट नाहीये. आणि राहिली गोष्ट नोकरांची, घरातली कामं केल्याने कोण छोटं होत नाही. विशाल, मी तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. तुम्ही अशा प्रकारे कामं करा की घरातले सगळेच तुमचा आदर करतील. हे बघ पूजा, यावेळी महत्वाची वहिनींची तब्येत आहे. घरी आई बाबाही नाहीयेत. मग आपलं कर्तव्य आहे की आपण ह्यावेळी दादा बरोबर असलं पाहिजे. पूजा, मला असं वाटतं की तू ह्यावेळी नको त्या गोष्टींचा विचार सोडून घराबद्दल विचार करायला हवा. आई केव्हा येणार आहे? आई उद्या येते. सकाळी मला लवकर उठव, मला त्यांना घ्यायला जायचंय. आणि हो, मी येईपर्यंत सगळ्यांचा नाश्ता बनवून ठेव. सकाळी दादाचा नाश्ता मी घेऊन जाईल. बरं. कधी कोणासाठी जेवण घेऊन जा, कधी कोणाला घरी आणा. स्वतः तर नोकर बनले आहेत आणि मला पण मोलकरीण बनवलंय. अरे देवा, थोडी तरी बुद्धी दे या माणसाला, नाहीतर माझं सगळं आयुष्य या घरच्यांची सेवा करण्यात निघून जाईल. अरे नको विशाल, आजीला घरीच थांबायला सांग. सतत हॉस्पिटलमध्ये ये जा करून थकली असेल ती. हो, तिला आराम करायला सांग. हो, ठीक आहे. बरं विशाल, मी तुला थोड्या वेळात फोन करतो. बोला डॉक्टर. मी आकांक्षाचे बँडेज उघडायला जातोय. जर त्यांच्या चेहऱ्याची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही तिला आजच घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टर, ही तर आनंदाची गोष्ट आहे. बरं मला सांगा, तुम्ही त्यांना त्यांच्या चेहऱ्याबद्दल सांगितलं? नाही डॉक्टर. डॉक्टर, मला वाटतं की आकांक्षाला तिच्या नव्या चेहऱ्याबद्दल घरी जाऊन कळलेलंच बरं. आणि डॉक्टर, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. हा बोला. की तुम्ही आकांक्षाला तिच्या नवीन चेहऱ्याबद्दल तुम्ही काहीही सांगू नका. ठीक आहे, काही हरकत नाही. जसे बँडेज उघडले मी लगेच तुम्हाला सांगतो. ठीक आहे डॉक्टर. ठीक आहे. हो ठीक आहे. ओके. सुकन्या आमच्या कन्या. आई, आई, हे सगळं काय झालं आई? आकांक्षा बरी तर आहे नाही? डॉक्टर काय म्हणाले आई? अगं काळजी नग करू, आकांक्षा अगदी ठीक आहे. काळजीचं काय बी कारण नाही. आकांक्षाचं ऑपरेशन बी झालंय. ठीक आहे, पण डॉक्टर काय म्हणतायत? ती बरी तर होईल ना? बाबा, डॉक्टरांनी सांगितलं की वहिनी बरी होईल आणि लवकरच घरी परत येईल. आम्हाला वाटतं एकदा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया. आम्ही आकांक्षाला एकदा डोळ्याने बघू, तेव्हाच आमच्या मनाला शांती मिळेल.
मला वाटतं मी विराजची आधी फोनवर बोलतो, मग आपण हॉस्पिटलला जाऊया. बाबा तुम्ही आलात? आकांक्षा कशी आहे? बाबा आकांक्षाची तब्येत आता अगदी बरी आहे. हे बघ, ती बरी तर आहे ना. मी आणि शकुंतला हॉस्पिटलला येतोय, आम्हाला तिला भेटायचंय. अरे नाही नाही बाबा, तुम्हाला यायची आता काहीच गरज नाहीये. हे लोक आज आकांक्षाची पट्टी उघडणार आहेत आणि थोड्याच वेळात तिला डिस्चार्ज सुद्धा देणार आहेत. ही तर लय चांगली बातमी ऐकवलीस तू. अरे पण तू हॉस्पिटलमध्ये एकटा आहेस. आम्ही असं करतो की विशालला तुझ्याकडे पाठवतो हॉस्पिटलमध्ये. अरे नाही बाबा, विशाला त्रास देण्याची काही गरज नाहीये. आणि तसंही ज्या वेळेत विशाल घरून निघेल तेवढ्या वेळेत आम्ही तिथून निघालेलो असू, त्यामुळे विशालला पाठवूच नका. अच्छा बरं, आम्ही इकडंच घरीच वाट बघतो तुझी. आणि हो, तुला काही अडचण असेल ना तर आम्हाला फोन कर लगेच. हो बाबा. बर. दिनू, काय म्हणत होता रे इराज? विराज म्हणत होता की डॉक्टरनं आकांक्षाला घरी न्यायची परवानगी दिली. आई बाबांनीचे खूप खूप आभार आहे. त्यांनी आमच्या आकांक्षाला बरं केलं. दिनू, आकांक्षा बरी तर झालीये, पण एक लय मोठी गोष्ट झालीये. अगं पण आई, अशी कोणती गोष्ट झाली? काय ना की ऍक्सिडेंट मध्ये तिचा अख्खा चेहरा खराब झाला, त्यामुळे डॉक्टरांना तिला दुसरा चेहरा द्यावा लागला. काय म्हणतात इशाल त्याला? प्लास्टिक सर्जरी आजी. हा. सुकन्या आमच्या कन्या. काय ना की ऍक्सिडेंट मध्ये तिचा अख्खा चेहरा खराब झाला, त्यामुळे डॉक्टरांना तिला दुसरा चेहरा द्यावा लागला. काय म्हणतात इशाल त्याला? प्लास्टिक सर्जरी आजी. हा. प्लास्टिक सर्जरी? याचा अर्थ आकांक्षाचा चेहरा स्वतःचा नसून कोणा दुसऱ्याचा असणार? आई, प्लास्टिक सर्जरी शिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता. काही हरकत नाही आई, कमीत कमी आकांक्षाचा जीव तर वाचला. आणि बाकी काय, दुसऱ्या गोष्टी तर वेळानुसार स्वीकारल्या जातील. तुम्ही एकदम बरोबर बोलताय. आपली आकांक्षा तर वाचली ना, अजून आपल्याला काय हवं? आणि मग ही देवाची मर्जी समजून याचा स्वीकार करायला हवा. बरोबर बोलते सुनबाई, पण आकांक्षा बरोबर जे झालंय ना, ती देवाची मर्जी नव्हती. आई, तुला म्हणायचं तरी काय? दिनू, आकांक्षाचा ऍक्सिडेंट अनिलने केलाय. त्याची एवढी हिंमत, आता बघ मी त्याची काय हालत करतो. थांब दिनू, जरा शांत हो. काय ना, इराजने त्या लोकांना पोलिसांमध्ये दिलंय आणि अनिल आणि लाखनने पोलिसांसमोर स्वतःचा गुन्हा कबूल केलाय.
नाही आई, यानं आमच्या मनाला शांती नाही मिळणार. राम स्वरूपला याची किंमत चुकवावीच लागेल. आम्ही स्वप्नातही विचार नव्हता केला की आमच्याशी बदला घेण्यासाठी अनिल ह्या थराला जाऊ शकतो. नाहीतर आम्ही त्याला कधीच सोडलं नसतं. हे बघा, आता आपल्याला सगळं विसरून यावेळी फक्त आकांक्षाचा विचार करायचा आहे. कारण ती फक्त शरीरानेच नाही तर मनाने देखील खचलीये. आपल्याला सगळ्यांना मिळून तिला सांभाळायला हवं. आई जेव्हापासून आल्या तेव्हापासून आकांक्षाबद्दलच बोलतायत. तिचीच काळजी करतायत, जशी काही त्यांची एकच सून आहे. मी तर नाहीच आहे. माझी साधी चौकशी पण नाही केली. फक्त आकांक्षा आकांक्षा आकांक्षाचंच नाव जपतायत. हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.